जनतेच्या समस्येच्या बातम्या. कोकणातील अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यात शिक्षणाचा दीप. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुर्वेवाडी नातूनगर येथील विद्यार्थ्यांना कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेड रजिस्टर यांच्या वतीनं वही व पेनचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुनील शिंदे, सदस्य ग्रामपंचायत नातूनगर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची मदत पोचविणाऱ्या संस्थेचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सौ विद्या उर्फ कस्तुरी धैर्यशील आमनगी, माननीय संध्या एकनाथ चाळके आणि माननीय ज्योती भरत आमरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी देणगी दिल्याबद्दल काते कन्स्ट्रक्शनचे मालक माननीय नवनाथ सदानंद काते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षणासाठी समाजाने दिलेला हा हातभार अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत शिंदे, माजी उपसरपंच यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला माननीय बाबाराम पवार सामाजिक कार्यकर्ते, माननीय श्रीकांत सपकाळ सामाजिक कार्यकर्ते, माननीय कृष्णा पाटील मोबाईल शॉपीचे मालक, या कार्यक्रमास नातूनगर परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक तसेच कार्यकर्त्यांची पूर्त उपस्थिती लाभली. सामाजिक कार्यकर्ते आपणा सर्वांचं आमच्या या नातूनगर गावच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमासाठी या अध्यक्ष जो कार्यक्रमाचा असतो तो आपण या ठिकाणी निवडणार आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी आमच्या गावातील ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं. आत्ताच या गावचे सुपुत्र शशिकांत शिंदे यांनी कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं ह्या गावामध्ये वही वाटप आयोजित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं माझ्या वतीनं स्वागत. आणि आत्ता जी अध्यक्षांची सूचना आलेली आहे त्याला आपणा सर्वांच्या वतीनं मी पाठिंबा करतो. यानंतर त्या ठिकाणी मी आमरे मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या या ठिकाणी या कार्यक्रमाची मनोगत करावं. सर्वांना नमस्कार. प्रथमतः मी असं म्हणेन की आमची ओळख पण अगोदरच सांगितलेली आहे. तर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आम्ही पंचायत समिती खेळमध्ये काम करतो. सारे काय मोठं आपलं नाही आहे, परंतु एक मी असं म्हणेन की उपक्रम खूप छान होता. आमची मैत्रीण आहे विद्या अमानी, त्यांचे मिस्टर त्यांच्या आम्हाला कळतं की आज ते कार्यक्रम आहे. मला सगळी असं म्हणेन की पहिले तर आपलं कुटुंब आपला संघ आहे एज्युकेशन, त्याच्यानंतर आपले काते कन्स्ट्रक्शन यांच्या विद्यमाने हा आजचा कार्यक्रम आपल्याकडे होत आहे. त्यांचं पहिल्या प्रथमता मी आभार म्हणेन की खूप छान त्यांचा उपक्रम आहे. आणि जरी मोठा कार्यक्रम करायचा असला तरी मी काते साहेबांना म्हणेन की छोट्यापासून सुरुवात होते, नंतर आपण मोठा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडू शकतो. सुरुवात तर छोटीच असते, पण खूप छान तुम्ही इथे मुलांना मदत करताय. आणि वही आणि पेन हे फक्त एक माध्यम आहे की असं म्हणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षणाचं महत्त्व मुलांना समजून सांगणे किंवा मुलांपर्यंत ते पोहोचणे किंवा त्या माध्यमातून मुलांना कुठेतरी ती एक आर्थिक थोडीफार मदतसुद्धा होते. आता वही आणि पेन हा आपल्यासाठी छोटा विषय मी असं म्हणेन की अजिबातच नाही. बाल्यावस्थेत असतो तेव्हा पाटी आणि पेन्सिलची मदत लागते. त्यानंतर थोडी अवस्था आपण तरी 3री-4थीपर्यंत गेलो की मुलांना हातामध्ये पेन आणि वही येतेच, तर ती अगदी शेवटपर्यंत असते. म्हणजे साधं आपल्या घरचं मांडून ठेवायचं असेल, एखादा व्यवहार करायचा असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील तरीसुद्धा आपल्याला वहीचं पान आणि तो पेन आपल्याला लागतोच. त्याच्यामुळे वही आणि पेन हा आपला एक अविभाज्य भाग आहे. आणि या कार्यक्रमाचे कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. यातून मुलांनाही समजतं. एक साधं चॉकलेट जर दिलं तरी मुलं आनंदाने ते घेऊन खातात, पण एक वही जर दिली तर घरात जाऊन किमान अशी
छोटी छोटी मुलं असतील तीच माझं पेंटिंग रेखा ओढण्याचं तरी काम करते. जेव्हा बालवाडीतून मुलं जाते तेव्हा पहिले त्याला अंगणवाडी सेविका किंवा आई रेषा मारायला सांगते. म्हणजे पहिले तू रेषा मार, नंतर मग तुला अक्षर ओळख. म्हणजे पहिली जर स्टेज रीच असते तरी असं म्हणेन की कार्यक्रम आपल्याला दृष्टीने फार छोटा आहे असं वाटत जरी असलं तरी त्याचा उद्देश खूप मोठा आहे. आणि आज आपण सर्वांनी आम्हाला इथे बोलवलं आणि जो मान दिला किंवा बोलण्याची शब्द तुम्ही एक संधी दिली त्यासाठी मी खरंच तुमचे मनापासून आभार मानेन. आणि आज कार्यक्रम अजून सुरू होतोय. अगदी मान्यवेळा आहे आपल्याला इथे बोलायचं आहे. तर मी असं म्हणेन की खूप खूप धन्यवाद आणि आपण आपले असे कार्यक्रम करत राहूया. पवार साहेब यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे ज्यांनी संकल्पना हे आपलं प्रस्थापित करत आहेत असे आमचे तांबे साहेब आणि तांबे साहेबांच्या माध्यमातून हे असे कार्यक्रम तिथं आर्थिक परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण होते आणि त्या ठिकाणी तांबे साहेब आमची एक सगळी टीम आहे. त्या टीमच्या माध्यमातून असे कार्यक्रम आम्ही अनेक वेळा करत असतो. मी आत्ताच आमची मीटिंग होती, मीटिंग त्याच्यानंतर साहेबांचा फोन आला की अशा पद्धतीने कार्यक्रम आपण करतो, तर तुम्ही तिथं या. तर सांगितल्यानंतर आम्ही दोघे तिघे निघालो आणि ह्या वाडीमध्ये आलो. या वाडीमध्ये सर्वांच्या परिचयाचे माझे आदरणीय मित्र आणि जे पॉइंट ॲक्टिंगचं काम करतात खेळमध्ये माझे मित्र शिंदे सर यांना मी आता आल्यानंतर मला असं वाटलं की शिंदे साहेबांची वाडी मला माहीत नव्हतं. परंतु हे संकल्प होणं गरजेचं आहे. कारण ह्या भारत देशासाठी जर आपण पाहिलं तर तरुण वर्ग हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. कारण तरुण वर्गाला आणि अशा लहान मुलांना आपण या प्रवाहामध्ये येणं गरजेचं आहे. आता मला वाटतं मॅडमला फक्त मी ओळखतो, बाकीच्या मॅडमला ओळखत नाही. परंतु त्यांनी देखील आता ज्यांनी भाषण केलं ते खूप छान असं भाषण केलेलं आहे. आणि ह्या सर्व ग्रामसेवक अधिकाऱ्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करेन. त्यांनी कार्यक्रम इथं नियोजित केला त्यांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन करा. आणि अशा पद्धतीनं 12 मुलांची नाव कुठे त्याच्या पुढे काही अडीअडचणी असेल तर आमच्या सगळ्या व्यक्तीला तुम्ही संपर्क करा. शिंदे सर आहेतच आमच्या संपर्कामध्ये. चांगल्या पद्धतीने आम्ही मुलांना भरघोस मदत करण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू. कारण आम्ही तालुका जिल्हा लेवलला काम करणारी माणसं आहोत. तर कुठल्या गोष्टीचा या विद्यार्थ्यांना कमतरता होणार नाही अशी ग्वाही देतो. आणि हा कार्यक्रम आपण आयोजित केले त्याबद्दल आयोजकांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करून तांबे साहेबांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करून इथे सांगतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आज सूर्यवाडी या ठिकाणी कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने छोटेखानी विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ उपस्थित आहात. काही खेडवरून आलेले आमचे मित्रमंडळी उपस्थित आहात. त्याचप्रमाणे पंचायत समिती, ग्रामपंचायत समितीचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून अगदी मुलं जरी कमी असली तरी हा थोडासा कार्यक्रम आगळा वेगळाच वाटतो आपल्याला. तर बंधूंनो आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आमचे मित्र अनिल तांबे यांचा हा छोटेखानी प्रयोग आहे. गेल्या वर्षी त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये केला होता. आणि म्हणून की शिक्षणाचं महत्व काय आहे आणि ते मुलांना या मार्फत समजावं म्हणून हा आपण छोटेखानी प्रयोग करत असतो आणि तो त्यांनी केलेला आहे. त्यांचे देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. मध्ये
हल्ली मुलांच्या शाळेची जी पटसंख्या आहे ती पटसंख्या जर बघितली तर आपल्या शाळेमधनं मुलंच कमी आहे. 1 2 आता आमच्याकडे 2 मुले आहेत. आता ही आता हायस्कूलचे आहेत मुलं म्हणून दिसतं. कारण आता प्रत्येक शाळेची अशी अवस्था आहे, शिक्षक 2 आहेत आणि मुलं 1 किंवा 2 आहेत. आता शासनाला त्याचा भरधन भरावाच लागतो, परंतु ते बंद करतात. आता आमच्या शाळेत बंद करण्यासाठी किती प्रयत्न चालले की 2 मुलं आहेत ती एक मोठ्या शाळेमध्ये हे करून टाका. तरी पण आम्ही काय म्हणतो, आमच्या इथून जवळजवळ 3 किलोमीटर अंतर आहे. आता ही मुलं रिक्षाने जाणार किंवा कशाने जाणार, का अपघात झाला का त्याचा बदल कोण घेणार असा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही ग्रामस्थच म्हणतो की आमची जी शाळा आहे ती 1-0 पटावरती येईपर्यंत आमची चालूच राहील पाहिजे. तर आज खरोखरच आनंद वाटतो. सन्माननीय व्यासपीठ, इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय तसेच विद्यार्थी वर्ग, आज आपल्या इथे जो वही वाटप व पेन वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला पाहुणे म्हणून नियोजित केलं होतं. खूप चांगली गोष्ट आहे. आमच्या धैर्यशील साहेबांमुळे हे झालं सिद्ध झालं आहे. तसंच आमचे आस्थानचे कार्यकर्ते तातेज आहेत, त्यांनी चांगलं मोलाचं सहकार्य केलेलं आहे यांना सर्वांना. एवढंच बोलते. आणि आता आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या जिल्हा परिषद शाळांची काय सध्याची परिस्थिती आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक शाळेमध्ये 2-2 विद्यार्थी आहेत. फार पट कमी होत चाललेला आहे. पण आपल्याला काही कमी नाही, कारण आपली गावची खूप मुलं हुशार आहेत. जिल्हा परिषदची कुठपर्यंत जातात, नासापर्यंत पोहोचतात आहे काय. आता सध्याचा शिक्षणाचा दर्जा खूप उंचावत आहे. मुलांनी जर अभ्यास चांगला केला तर पुढे जाऊ शकतात. ठीक आहे, 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्व सन्माननीय सर्व जे उपस्थित आहेत मान्यवर, त्यांना सर्वांना नमस्कार. आपण हा जो बौद्ध संघ कोकण बौद्ध संघ एज्युकेशन फाउंडेशन मार्फत हा जो छोटेखानी कार्यक्रम केला आहे तो खूप छान आहे. आणि त्यासाठी आम्हाला इथे एक छोटीशी सेवा करण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दल संयोजकांचे आभार. आणि माझ्या मिस्टरांनी तर ग्वाही दिलेलीच आहे की आम्ही यथाशक्ती यापुढे सुद्धा मदत करू म्हणून अशा कार्यक्रमांना. तर मीही त्यांच्या वतीने सुद्धा ग्वाही देते की इथून पुढे जे कार्यक्रम होतात तेव्हा मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असेल. आणि मुलांनी खरंच सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आम्ही तुम्हाला जे गरजू किंवा गरीब मुलं आहेत त्यांना आम्ही जे हे आता छोटं फुलाची पाकळी आम्ही मदत करतोय. सरांनी जसं सांगितलं की आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे, तर खरंच मी पण असंच म्हणेन की तुमच्याकडनं आम्हाला खरंच अपेक्षा आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नातूनगर गावाचे ग्रामस्थ आणि लहान मुलांसाठी वह्या वाटप हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे तो खरोखर चांगल्या पद्धतीचा आहे. आणि या मुलांना पुढे जातील, मेरिटमध्ये येतील, आता बऱ्याचशा लोकांनी सांगितलं, आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन व्यवस्थित होईल आणि ते आपल्याला देतील अशी आमची पण अपेक्षा आहे. मी सुद्धा जास्त न बोलता या मुलांना शुभेच्छा देऊन इथंच थांबतो. त्यांना विनंती करतो नम्रपणे या ठिकाणी च्या माध्यमातून कोकण बौद्ध धम्म संघ एज्युकेशन खेड यांच्या माध्यमातून या ठिकाणी असा सुंदर असा उपक्रम वह्या वाटप असेल किंवा पेन वाटप असेल, त्यांचा उपक्रम सुंदर असा उपक्रम आहे. त्याचं कारण असं आहे की खरोखर मोठमोठ्या संस्था असतात, मोठमोठ्या शाळा असतात जिथं पटसंख्या लय मोठी असते, अशा ठिकाणी बरेचसे उपक्रम चालू असतात. परंतु आमच्या या सुर्वेवाडी गुंडरवाडी मध्ये असणारे विद्यार्थी परत पटसंख्या कमी असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम केला. तसेच आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपक्रम राबवला. मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि
या ठिकाणी या कार्यक्रमासाठी पंचायत समितीमधून ज्या अधिकारी आलेले आहेत त्यांचंही ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. तसेच बौद्ध धम्म संघ यातील जे पदाधिकारी आहेत, काते साहेब असतील, सुंदर असा उपक्रम आहे. त्याचं कारण सांगतो, कारण मोठमोठ्या संस्था असतात त्या ठिकाणी सर्वांचं लक्ष असतं की कुठंतरी मोठं तिथं दिसतं चित्र, त्या ठिकाणी प्रत्येक जण जात असतो आणि आपला प्रचार आणि म्हणतात ना अजून काय संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करतो. पण तळागाळात खरोखर जाण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी 2-2 विद्यार्थी आहेत अशा ठिकाणी आलात आणि तुमचा हा वया वाटण्याचा कार्यक्रम असेल, बरे छोटा कार्यक्रम असू द्या, परंतु या माध्यमातून एक समाजामध्ये चांगला मेसेज जात असतो. या ठिकाणी सर्व फाउंडेशनचे जे लोक आहेत त्यांचे या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो. आणि मुलांना एक सूचना करणार मी, कारण तुम्ही 10वीला 12वीला मॅडमनी किंवा सर आमच्या त्या सरांनी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला बोलता आलं नाही. मोबाईल मध्ये तुम्ही अगदी धडधड बोलत होता, बंदा इधर आहे, बंदा उधर आहे, बंदा पण ठोक सामने असा आ रहा है, 4-4-5-5 जण एकत्र येऊन तुम्ही ते हे करत असता. खरोखर चॅटिंग काय म्हणतात आपल्याला माहिती नाही, परंतु खरोखरच जी वहीन पेन आहे यामध्ये जे दिलेलं त्यांचं उद्दिष्ट आहे की तुम्ही त्यामध्ये आपलं लेखन असेल किंवा आपला अभ्यास असेल. हल्ली सर्वात जास्त मोबाईलवर अभ्यास करतो, कारण माझी मुलं एक 12वीला आहे, एक 7वीला आहे. त्यांचं कसं असतं, नोटबुक त्यांचं नोटबुक सुद्धा मोबाईलवर येते आणि अभ्यास सुद्धा मोबाईलवर चालते. मग हे मोबाईलवर अभ्यास न करता खरोखर तुमचं आता जे विद्यार्थ्यांचं बघितलं ना तुम्ही, एक तुम्हाला सांगण्यासाठी जुनी लोक तुम्ही काढलीत ना, अगदी तो त्यावेळेचा 5वी शिकलेला जरी असला तर त्याची हँड रायटिंग तुम्ही बघितली, इंग्लिश असेल किंवा मराठी असेल, ती एवढी सुंदर अशी हँड रायटिंग असते. आणि आत्ताचे विद्यार्थी, कारण मला माझ्या स्वतःच्या मुलांवर अनुभव सांगतो, कारण आताच्या मुलांची हँड रायटिंग सुधारत नाही, कारण ते जास्तीत जास्त आहेत ना लेखणीवर त्यांचा हे नसतो, जोर नसतो. त्यांचा डायरेक्ट जास्त ऑनलाईन आणि मोबाईल यावरती लक्ष असतो. हे ज्या वया दिलेल्या आहेत त्या छोट्या आमच्या दोघे असतील त्यांना गिरबटू दे, पण रोज त्यांच्या हातात पेन आणि ती वही दे. आणि तुम्ही सुद्धा बाकीच्या विद्यार्थ्यांनी ज्या वया घेतल्या त्या खरोखर पुढच्या वेळेस हे लोक येतील तेव्हा ह्या वया आम्ही बघणार आहोत की तुम्ही त्या वयामध्ये काय अभ्यास केला, कारण त्यावरती त्यांचा एक ओळखपत्र आहे की त्यांनी त्यांचं जे माध्यमातून त्यांनी ते स्टिकर दिलेलं आहे. त्यामुळे ती वही आम्हाला समजणार आहे की तुम्हाला आम्ही ज्या काय 3-4 वया दिल्या आहेत त्यामध्ये तुम्ही खरोखर काय लिहिले, तर आपलं कुठेतरी कपाटामध्ये कुणीतरी आपली मदत केली म्हणून ठेवले, असं न करता खरोखर त्याचा चांगला उपयोग करा असं या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगतो. सर्वांचं या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी जाहीर आभार मानतो. सीड मध्ये त्याची अगदी पूर्ण दाखला मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचा असं आमच्या कृष्णाचं काम आहे. खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. आपण जरी म्हटलं अपंग आहे, परंतु अपंगांपेक्षा चांगलं काम कृष्ण पाटेकर असतो. जरी आपण आता कुठे असू द्या तरी सुद्धा त्यांनी या सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करण्याचा अगदी प्रयत्न असतो. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही त्या ठिकाणी हा माणूस जातो, त्या माणसाचं काम करून येतो आणि खरोखरच चांगलं काम या ठिकाणी आता चाललेलं आहे. मी त्यालाही धन्यवाद देतो. ते आहेत जुळे आहेत, त्यांना या ठिकाणी आपण पेन आणि वही देऊन सन्मान करूया. रिद्धी आणि सिद्धी या ठिकाणी मगाशी यांच्या सगळ्यांचा आज नाव सांग जोरात रे. अरे घे नाव सांग लवकर पटापट. हे पण घे. आज या ठिकाणी कोकण बौद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेड रजिस्टर आस्थान तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप
या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या ग्रामपंचायत सदस्य सुनीलजी शिंदे हे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं या फाउंडेशनतर्फे तसंच आपल्या सुरेवाडीतर्फे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून आता पहिले आपण म्हणायचो ग्रामसेवक होय ना, तर आता या ग्रामपंचायत अधिकारी या तिघी या ठिकाणी म्हणजे विभूती मॅडम असतील, त्यानंतर आपल्या चाळके मॅडम, त्याचप्रमाणे आंबळे मॅडम यांचं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. आज सुट्टीचा दिवस आहे, तरी सुट्टी घरामध्ये जो एन्जॉय करण्यापेक्षा त्यांनी आपल्या नातुनेर गावामध्ये येण्याचं मान्य केलं आणि या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचं आपल्या या फाउंडेशन तसेच सुरेवाडीतर्फे मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे एक सामाजिक कार्यकर्ते सकपाळ साहेब हे या कार्यक्रमात उपस्थित राहिले. त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी तसेच ग्रामसाठी मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे सहकारी ते रायटरच आहेत आणि देवली घोगरे विकास सोसायटीचे अध्यक्ष आहेत. ते वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. बाबाराम पवार यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मंगेश जाधव हाही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या कार्यक्रमात शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे स्वागत करतो. विभूती साहेब पुढे येत नाहीत, तर त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या कार्यक्रमाला ज्यांचं आज शूटिंग चालू आहे आणि या कार्यक्रमाचे सूत्रधार अनिल तांबे पत्रकार तथा संपादक हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, तरी त्यांनी या ठिकाणी येऊन चांगलं सहकार्य केले, आपलं मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणखी चुकून कोण राहिला असेल आणि ग्रामस्थ या ठिकाणी आवर्जून साहेब ग्रामस्थांनी चांगलं सहकार्य केले. जर मुलं कमी होती पण ग्रामस्थ सोबत आहे, त्यामुळे या कार्यक्रमाला अधिक शोभा वाढली आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित. कार्यक्रमाचे जे योगदान त्यांचं आहे तो नवनाथ काते सामाजिक कार्यकर्ते आणि आजच्या कार्यक्रमाला जे योगदान आहे त्यांचं भरभरून असं त्यांनी आम्हाला योगदान दिलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा लांबलेला कार्यक्रम जास्त लांबला नाही, तरी पण लांबलेला कार्यक्रम आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलजी शिंदे यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.